22/11/2011 आहे. त्यांनी असं म्हणतायत की लोगो तयार करायचा प्रत्येक कार्यालयानं आणि प्रत्येक झेरॉक्स आपल्याला तिथे त्याच्यावरती लोगोचा शिक्का मारून द्यायचा आहे. ही GR 22/11/2011. नंतर महापुरुषांची जयंती नाही साजरी झाली तर आपण कार्यक्रम दाखवतो एखाद्या अधिकाऱ्याला ऑफिसला. तसंच 28 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय माहिती दिन म्हणून साजरा करायचा. हे 20 सप्टेंबर 2008 शासनाचं हे आहे आणि याची जबाबदारी कोणावर आहे? जिल्हाधिकाऱ्यावर आहे, नोडल ऑफिसर. 20 सप्टेंबर GRचा दिनांक आहे 20 सप्टेंबर 2008 आणि 28 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय प्रत्येक कार्यालयात, शासकीय कार्यालयात तहसीलदार केला की झालं असं नाहीये, प्रत्येक कार्यालयात साजरा करायचं आहे. आणि याची जबाबदारी त्यांनी दिलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली. म्हणजे जर झालं नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई. मग आता हे GR जो काढलाय तर मग जनमाहिती अधिकाऱ्याला प्रशिक्षण देण्याचं काम करतं प्रशासन करते. हजारो करोड रुपये हा खर्च झाला जनमाहिती अधिकाऱ्यावर. तुम्ही महत्वाचा पार्ट जनमाहिती अधिकाऱ्याला विचारायचं. 7/9/2016 शासनाने GR काढलाय, सामान्य प्रशासनाचा 7/9/2016. अर्जदाराकडून माहितीच्या अधिकाऱ्याच्या संदर्भातला आहे. अर्जदाराकडून प्राप्त होणाऱ्या अर्जाची वेगळी नोंदवही ठेवायची. एका पण पट्ट्यानं महाराष्ट्रात ठेवलेलं नाही. बघा उद्याच्याला RTI टाकून मागा 2006 पासून किंवा ही कायदा झाल्यापासून 2016 पासूनच्या GR नुसार वेगळी माहिती. त्यात काय काय आहे? अर्जाचा अनुक्रमांक, अर्जाची नोंदणी क्रमांक, अर्जाला काहीतरी नोंदणी क्रमांक पण असेल 103, 137 काहीतरी असेल. अर्जदाराचे नाव, पत्ता, कोणाकडे अर्ज केला आहे, माहिती अधिकाऱ्याचं, जनमाहिती अधिकाऱ्याचं नाव, अर्ज प्राप्त झाल्याचा दिनांक, माहिती पुरवण्याची शेवटची तारीख, अर्जदार दारिद्र्य रेषेखाली आहे काय, थोडक्यात माहितीचा तपशील म्हणजे विषय, मागितलेल्या माहितीचे स्वरूप म्हणजे प्रति मागितले, तपासणी मागितली किंवा काही इलेक्ट्रॉनिक वस्तू मागितली म्हणजे मेलवर कशावर मागितलेली, त्रयस्थ पक्षाची माहिती आहे काय, अर्जाचे शुल्क रुपये किती अर्जदाराला द्यायला लावले, अर्जाची विहित फी भरल्याची दिनांक म्हणजे मला शुल्क कळवलंय मी भरली का. अशा पद्धतीनं हा चार्ट स्वतंत्र वही त्यांनी करायचे. इतके माझ्यासाठी कायदे झालेत पण मी झोपलेलो आहे. असे वेगवेगळे हे एक चार्ट आहे. पुढचा दुसरा चार्ट आहे. प्रत्येक महिन्या शेवटी त्या महिन्यात आलेल्या अर्जाचा सारांश त्यांनी वरिष्ठांना ठेवायचा आहे, कळवायचा आहे प्रत्येक महिन्यासाठी. नंतर रजिस्टर नोंदवही करायची. त्या नोंदवहीमध्ये सर्वसाधारणपणे खालच्या बाबी आल्या पाहिजे असं डिटेल त्यांनी दिलेलं आहे. आणि हा GR 7/9/2016 आहे. आता मग आम्ही ती 28 सप्टेंबरचं सांगितलं. आम्ही झोपलोय, मालक झोपलाय, जनावर चरते ती, काय रान खाऊन गेली सगळी, बघायलाच कोण नाही. म्हणून आम्ही गेले 7, 8, 10 वर्ष झालं, जवळजवळ 7 ते 8 वर्ष तर नक्की झालं. एक अर्जच तयार केला. सप्टेंबर महिन्याची 1 तारखेला आम्ही एक कॉमन अर्ज देतो. मला वाटतं बऱ्याच जणांकडे PDF होत्या त्यावेळेस मी टाकलेले आहे. त्यात काय लिहिले, जिल्हाधिकारी नोडल ऑफिसर माहिती अधिकार 2005 जिल्हा, जे काय आपला जिल्हा टाकायचा, अर्जदाराचं नाव, आपलं नाव पत्ता टाकायचा, विषय 28 सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन म्हणून संपूर्ण जिल्ह्यात साजरा होणे बाबत. खाली संदर्भ 2-3 संदर्भ आहेत. 2008चा GR, 2009चा GR, 2015 GR. महोदय, वरील विषय विनंती की माहिती अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून जिल्ह्यासाठी संदर्भ क्रमांक 3 ने आपण नियुक्त आहात. संदर्भ क्रमांक 1 व 2 ने 28 सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. तरी विनंती की 28 सप्टेंबर संपूर्ण जिल्ह्यात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करून माहिती अधिकाराबाबत जनजागृती या संदर्भाने कार्यक्रम घेणे गरजेचे व अपेक्षित आहे. संदर्भ क्रमांक 1 नुसार तयार होणारा अहवाल आम्ही माहिती अधिकारात मागवणार आहोत. तरी विनंती की आपण गांभीर्याने घ्यावं. 28 सप्टेंबर झाल्यानंतर त्याचा अहवाल त्या म्हणायचा RTI टाकायचा. हे आम्ही प्रयोग केले, दरवर्षी करतो. बरोबर प्रत्येक ठिकाणी जनजागृती होती, साजरा होतोच. आपल्या माणसाला तिथं बोलवलं जातं किंवा कोण असेल ते. अशा पद्धतीनं इथपर्यंत आता हे करतोय.